नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्यासमोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 11 जुलै 2026 आणि 11 जुलैचे आपण पाहतोय महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. दररोज सकाळी आपण 6:30 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती ध्यास वर्धीच्या अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण डेली रोजचे 12 प्रश्न घेत असतो, जेणेकरून आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला मदत होऊ शकते. आणि मित्रांनो, आपण पाहायला गेलं, दररोज 12 प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश एकच आहे, की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे. आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो तोही मला नक्की सांगा. ठीक आहे. आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, 2027 मध्ये 10 लाख घरे फ्रीज मुक्त करण्याचे उद्देश जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? मित्रांनो, याचं उत्तर आहे आसाम राज्य आहे. लक्षात ठेवा. कुठलं? आसाम राज्य. पहिला प्रश्न, भारतीय नौदलात 11 जुलै 2026 रोजी दाखल होणारी महेंद्रगिरी कोणत्या वर्गाची युद्धनौका आहे? पाहायला गेलं, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. प्रोजेक्ट 17 ए स्टेल्थ फ्रिगेट या वर्गाची ही युद्धनौका आहे महेंद्रगिरी, जी 11 जुलै रोजी दाखल होणार आहे. ठीक आहे. दिनांक 11 जुलै 26 म्हणजे आजच. ठिकाण विशाखापट्टणम. वर्ग प्रोजेक्ट 17 ए स्टेल्थ फ्रिगेट. महेंद्रगिरी स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे. आधुनिक रडार, क्षेपणास्त्र, आधुनिक शास्त्रज्ञांनी सज्ज. भारतीय नौदलाची समुद्री सुरक्षा अधिक मजबूत होणार. ठीक आहे. आंध्र प्रदेश थोडक्यात पाहूया. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. ठीक आहे. तिरुपती माला मंदिर आहे. विशाखापट्टणम मोंडल बीच आहे. अमरावती बुद्ध स्तूप आहे. कोलेरू सरोवर रामसर स्थळ आहे. लोपेशी वीरभद्र मंदिर आहे. क्षेत्रफळ 1,62,968 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या 5.35 कोटी अंदाजित आहे. अधिकृत भाषा तेलुगू आहे आणि उर्दू द्वितीय भाषा आहे. स्थापना 1 नोव्हेंबर 56. जिल्हे एकूण 13 आहे. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. दुसरा प्रश्न, भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले? पाहायला गेलं, भारताचे 98 ग्रँडमास्टर अश्वथ एस बनलेले आहेत. आपण 93 कोण आहे? आरव डेंगेला. 94 मयंक चक्रवर्ती. 95 आरण्य घोष आहे. 96 एथन वाज आहे. 97 हर्षवर्धन जीबी आहे. 98 अश्वथ यस आहेत. सगळे आपण डिटेल घेतलेले आहेत 93 पासून 98 पर्यंत. पुढे तिसरा प्रश्न, मिशन झिरो पॉवर्टी मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मिशन झिरो पॉवर्टी मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ती उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर प्रदेश राज्याने ती सुरू केलेली आहे. उत्तर प्रदेश थोडक्यात माहिती, राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. ठीक आहे. ताजमहल आग्रा, वाराणसी, अयोध्या, आग्रा किल्ला कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. 2,40,928 चौरस किलोमीटर. लोकसंख्या 25 कोटी जवळपास. मुख्य भाषा हिंदी. स्थापना झालं 1 एप्रिल 1937. आणि जिल्हे पाहायला गेलं तर 75 टोटल जिल्हे आहेत. उत्तर प्रदेश भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य. स्थापना 1 एप्रिल 1937. 75 जिल्हे. मुख्य भाषा हिंदी. नद्या पाहिल्या गेल्या, गंगा, यमुना, घागरा, गोमती, शरयू. वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, मथुरा महत्वाची धार्मिक स्थळे. ताजमहल जगप्रसिद्ध स्मारक आग्रा. येथील अर्थव्यवस्था शेती, उद्योग, सेवा, पर्यटनावर आधारित. अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळे आपल्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे चौथा प्रश्न, जुलै 2026 मध्ये NCRB चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? पाहायला गेलं, अमित गर्ग यांची नियुक्ती झाली. NCRBचं फुल नेम आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. नवीन महासंचालक अमित गर्ग ही संस्था गुन्हेगारीची आकडेवारी संचालित करते. मुख्यालय तिचं नवी दिल्लीमध्ये आणि स्थापना 1986. पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दोन देशांनी मॅडेरिन भाषा शिक्षण संदर्भात करार केला आहे? तर ऑब्विसली दोन देश आहेत. एक भारत आणि चीन या बांगलादेश आणि चीन या दोन्ही देशांनी मिळून काय केलेलं आहे? मॅरिडन भाषा नावाची एक शिक्षण संदर्भात करार केलेला आहे. सहावा प्रश्न, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्मार्ट इंडस्ट्रियल पार्कची पायाभरणी सीतागढी येथे कोणत्या शहरात होणार आहे? सीतागढी येथे जर पाहायला गेलं तर भोपाळ शहरात होणार आहे.
डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी स्मार्ट इंडस्ट्री पार्क, राज्य मध्य प्रदेश, शहर भोपाळ, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन भागवत. उद्देश उद्योगांना चालना देणे, रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढवणे, आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार, त्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेला आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्मार्ट इंडस्ट्रियल पार्क. पाहूया आपण मध्य प्रदेशबद्दल. राजधानी भोपाळ आहे. डॉक्टर मोहन यादव मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल मुंगूभाई सी पटेल आहेत. पाहिल्या गेल्या एमपी मध्ये खुजाराव मंदिर आहे, सांची स्तूप आहे, भीमबेटका लेणी आहे, महेश्वर आणि कान्हान राष्ट्रीय उद्यान आहे. क्षेत्रफळ 3,08,252 चौरस किलोमीटर. लोकसंख्या सुमारे 7.24 कोटी. मुख्य भाषा हिंदी. स्थापना 1 नोव्हेंबर 56. एकूण जिल्हे पाहायला गेलं 55. ठीक आहे. भारताच्या मध्य भागात वसलेला मध्य प्रदेश राज्य क्षेत्र दुसरे मोठे राज्य. स्थापना 1 नोव्हेंबर 56. 55 जिल्हे. प्रमुख भाषा हिंदी. नर्मदा, तापी, चंबळ, बेटवा, सोनकेन या प्रमुख नद्या. खजुराहोची मंदिर जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध. सांची स्तूप, भीमबेटका जागतिक वारसा स्थळ प्रसिद्ध. पंचमढी लोकप्रिय हिल स्टेशन. मध्यप्रदेश भारताचे हृदय मानले जाते. वनसंपत्ती, खनिज संपत्ती, जलसंपत्ती मोठ्या प्रमाणात. एमपी मध्ये कनान, बांधवगड प्लेन्स आणि सातपुडा हे प्रसिद्ध अभयारण्य आहेत, लक्षात ठेवा. 7वा प्रश्न. जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा कोणत्या वेधशाळेत बसवण्यात आला? तर उत्तर आहे वेरासी रुबिन वेधशाळेमध्ये बसवण्यात आलेला आहे. 8वा प्रश्न मित्रांनो पाहतोय आपण. जलालाबाद शहराचे नाव परशुरामपुरी करण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. जलालाबादचे नाव परशुरामपुरी, राज्य उत्तर प्रदेश. निर्णय राज्य मंत्रिमंडळ. नवीन नाव परशुरामपुरी. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी हे नाव देण्यात आलेले आहे. जलालाबादचे नाव आता परशुरामपुरी असं ठेवण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्याने दिलाय प्रस्ताव? उत्तर प्रदेश राज्याने तो प्रस्ताव दिलेला आहे. 9वा प्रश्न. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणांवरील आंतरशासकीय तज्ञ गटाच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले आणि ते भारताचे प्रतिनिधित्व केले? तर उत्तर आहे निधी खरे यांनी हे केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, निधी खरे आपल्याला माहित असेल. पुढे 10वा प्रश्न. भारताच्या मदतीने जीर्णोद्धार झालेल्या ज्येष्ठ वर्ण महाविहारला युनेस्को आशियाई पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार मिळाला. हा बौद्ध मठ कोणत्या देशात आहे? पाहायला गेलं तर तो नेपाळमध्ये आहे. ज्येष्ठ वर्ण महाविहार युनेस्को हेरिटेज अवॉर्ड. देश नेपाळ. ठिकाण काठमांडू खोरे. स्थापना 17वे शतक. ऐतिहासिक बौद्ध महाविहार आहे. भारत सरकारच्या आर्थिक साहाय्याने याचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धारानंतर युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज कन्व्हर्सेशन 2025 मध्ये सन्मान आणि भारत नेपाळ सांस्कृतिक सहकार्याचे महत्वाचे उदाहरण आहे. 11वा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण. भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार झालेला आहे? तर उत्तर आहे इस्रायल देशासोबत तो करार झालेला आहे. आणि 12वा प्रश्न आजचा आपण पाहतोय दिवस. 11 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी मित्र हो आजचा प्रश्न. फिफा क्लब विश्वचषक 26 मध्ये कोपा कॅबना स्टेडियम मध्ये गोल करणारा पहिला आशियाई खेळाडू कोण? ऑप्शन नंबर 1 आहे किम मिन जे. दुसरा कोरियाचा खेळाडू. तिसरा तुकामी मिनो आणि चौथा आहे सोन युंग मिन. परत एकदा प्रश्न वाचतो. फिफा क्लब विश्वचषक 26 मध्ये कोपा कॅबना स्टेडियम मध्ये गोल करणारा पहिला आशियाई खेळाडू कोण? ओके. आणि मित्र हो संपूर्ण 12 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि मित्र हो आपण प्रत्येक रविवारी सुट्टी घेत असतो आणि सोमवारी आपलं रेग्युलर लेक्चर पुन्हा एकदा सुरू होतं. माझा एकमेव उद्देश आहे की सर्व भरती करणाऱ्या किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या, येणाऱ्या पूर्णपणे सरळ सेवा किंवा एमपीएससी येणाऱ्या सर्व परीक्षांना आपल्याला मदत होऊ शकते या करंट अफेअरची. नक्की व्हिडिओ बघताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. प्रत्येक मुद्दा ना मुद्दा पाहून घ्या. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. सोमवारी आपण याच वेळेस याच टाइमला भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.